अकोले शहरामध्ये इच्छामणी सिद्धिविनायक महागणपती या नवसाला पावणाऱ्या जागृत अशा देवस्थानामध्ये दर्शन घेण्याचा योग आला आणि या ठिकाणी जे मंदिर नवनिर्माणाचं काम चालू आहे तेही बघण्यात आलं. अतिशय चांगला पुढच्या 100 वर्षाचा विचार करून भविष्यवेधी अशा पद्धतीचा हा नवनिर्माणाचा मंदिर नवनिर्माणाचा हा जो संकल्प या ठिकाणी पूर्तीस जातो आहे, लोकसहभागातून पूर्तीस जातो आहे, हे खरंच वाखाणण्याजोगं काम आहे. आपल्या महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांची मेघडंबरी असलेला छत्रपतींचा पुतळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या स्वागताला या ठिकाणी अकोले शहराचा मानबिंदू ठरणार आहे आणि आपल्या सर्वांच्या श्रद्धेचं प्रतीक असलेलं हे जे सिद्धिविनायकाचं इच्छामणी सिद्धिविनायक महागणपतीचं जे मंदिर या ठिकाणी पूर्णत्वास जात आहे, हे सर्व भाविकांना निश्चितच फलदायी ठरणार आहे. त्याचबरोबर शिवाजी महाराजांचं या ठिकाणी जे पुतळा येणार आहे तो आपल्या अस्मितेची आपल्याला जाणीव करून देणार आहे. पुढच्या पिढीला हे प्रेरणादायी ठरणार आहे. त्याचबरोबर याच्या मागे होणारी अभ्यासिका, निवास व्यवस्था आणि मल्टीपर्पज हॉल हे सर्व आपल्या पुढील गरजेचा विचार करून या ठिकाणी बनवलं जात आहे. अशा पद्धतीचा सर्व बाबतीतला विचार करून एक चांगलं जागृत देवस्थान या ठिकाणी नावारूपाला पहिल्यापासून आहेच, पण एक नवीन स्वरूपात समाजासमोर येत आहे आणि एक चांगला प्रेरणा स्रोत त्या ठिकाणून तयार होत आहे. मी या ठिकाणी या मंदिराच्या निर्माणासाठी झटत असलेले सर्व हात, सुनील भाऊ गीते असतील, राहुल भाऊ देशमुख असतील, बजरंग दलाचे राहुल भाऊ, या सर्वांचं, बाळासाहेबजी मुळे आणि सर्व विश्व हिंदू परिषदेचे, बजरंग दलाचे आणि संघाचे, भाजपचे सर्व कार्यकर्ते यांचं या निर्माणाच्या निमित्तानं अभिनंदन करतो आणि आपण ही अशीच चांगली कामे करत राहावे. समाजाच्या समोर उतराई होण्यासाठी अशा पद्धतीचं काम हे पुढील काळात पुढच्या पिढीला प्रेरणा देणार आणि मदत करणारं ठरणार आहे. आपलं खूप खूप अभिनंदन. नेवासा तालुक्यातून या ठिकाणी अकोल्या तालुक्याशी असलेले ऋणानुबंध निश्चितच यापुढे पण जपले जातील आणि आम्ही प्रत्येक वेळेला आमचा खारीचा वाटा उचलू एवढं आपल्याला ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद. आज या ठिकाणी आपल्या इच्छामणी सिद्धिविनायक महागणपती देवस्थानच्या मंदिर नवनिर्माणाच्या भेटीसाठी नवनियुक्त नेवासाचे नगर अध्यक्ष डॉक्टर करंजी घुले साहेब या ठिकाणी आपल्याला आज इच्छामणी सिद्धिविनायक महागणपती मंदिर नवनिर्माणाच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी देखील आणि नगर अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर इच्छामणी सिद्धिविनायकांच्या दर्शनासाठी ते आज आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. प्रथमतः मी त्यांचं इच्छामणी सिद्धिविनायक देवस्थानच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. खरं तर नेवासा या ठिकाणावरून आपल्याला इच्छामणी सिद्धिविनायकांसाठी नेहमीच चांगल्या स्वरूपाची मदत आपल्याला नेवासा या ठिकाणावरून लाभलेली आहे. त्यात आपले प्रभाकरजी शिंदे काका आहेत, त्यांनी देखील आपल्याला एक चांगल्या पद्धतीची मदत मंदिराच्या नवनिर्माणासाठी केलेली आहे. म्हणूनच आज खऱ्या अर्थाने नेवासा आणि अकोल्याचं एक बॉन्डिंग चांगल्या पद्धतीने असल्या कारणाने आज डॉक्टर करंजी घुले साहेब या ठिकाणी आपल्याला मंदिर पाहणीसाठी आलेले आहेत. मित्रांनो, एक चांगलं मोठं काम आपलं या ठिकाणी इच्छामणी सिद्धिविनायकांचं मंदिराचं मोठ्या प्रमाणावर उभं राहत आहे आणि येत्या 5 ते 6 महिन्यामध्ये आपल्याला हे पूर्ण करण्याचं मानस आहे. येत्या 22 जानेवारीला गणेश जयंती आहे आणि गणेश जयंतीच्या निमित्तानं आपण एक मोठा गणेश याग या ठिकाणी करणार आहोत. 101 जोडी ह्या गणेश यागासाठी बसणार आहेत आणि तसं जर विचार केला तर गणेश याग या गणेश जयंतीच्या दृष्टीनं करणं अतिशय लाभदायक असतं. या दृष्टीने या ठिकाणी आपण गणेश यागाचं आयोजन या येत्या गणेश जयंतीला केलेलं आहे. मागच्या वर्षी देखील फार मोठ्या प्रमाणावर गणेश याग या ठिकाणी संपन्न झालेला होता आणि मोठ्या भाविकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता. या अर्थाने आजच्या या सरांच्या भेटीच्या निमित्तानं मी आपणा सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण देखील येत्या 22 जानेवारीच्या गणेश जयंतीच्या दिवशी या गणेश यागामध्ये सहभागी व्हावं आणि या गणेश यागासाठी आपण मंदिर प्रशासनाशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा. या ठिकाणी
नगर अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेत. पुनश्च एकदा मी त्यांचं स्वागत करतो. असा नगरपंचायतीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंग घोले आज आपल्या इच्छामणी देवस्थानला भेट देण्यासाठी आले. अतिशय सामाजिक काम असलेलं नेतृत्व, समाजाची नाडी ओळखून अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी सर्वसामान्य माणसांमध्ये नेवासामध्ये केलं. गेली 10-15 वर्षापासून बांधकाम कामगार क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर नेवासा तालुक्यात 25,000 कुटुंबांशी थेट संपर्क असलेलं हे डॉक्टर करण घोले हे नेतृत्व अतिशय सामाजिक कामाची प्रेरणा घेऊन आई वडिलांचा सामाजिक वारसा पुढे नेत त्यांनी नेवासा नगरपंचायतची निवडणूक लढवली. अतिशय बलाढ्य अशी समोरची नेतृत्व होतं, पैसा संपत्ती, परंतु डॉक्टरांचं सामाजिक काम त्यांना या निवडणुकीत कामी आलं आणि 2,000 मताधिक्यानं ते विजयी झाले. योगायोगाने 2दा निवडणूक पोस्टपोन झाली आणि त्याचाही त्यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागला, कारण समोर आर्थिकदृष्ट्या असे सक्षम नेतृत्व आणि इकडे सर्वसामान्य कार्यकर्ते अशी ही लढाई होती आणि त्या लढाईत डॉक्टरांनी यश संपादन केलं. खऱ्या अर्थाने डॉक्टर विधानसभेचे आमदार म्हणूनच अपेक्षित आहे, परंतु परमेश्वर इच्छामणी देवस्थान त्यांची ही इच्छा भविष्यात निश्चित पूर्ण करतील आणि डॉक्टर आमदार झाल्यानंतर इच्छामणी देवस्थानला भेट देण्यासाठी पुन्हा येतील. त्यांच्या भावी कार्यास मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.